आजारी मनुष्य आहे, पण आजारी मनुष्याला जर औषध घ्यायचंय, पण औषध तो जर गेला एखाद्या ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये आणि त्याला खोकळा झाला आणि त्याचप्रमाणे खोकळ्याचं औषध आणले आणि तो घेतला, तर त्याला लगेच गुण येईल का हो? मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो संतांच्या, जो गुरूंच्या वाक्यावर स्थिर असतो, जो त्याच्यावर दृढ असतो, त्याचा उद्धार होतो. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजेच ज्या गुरुवचनाने, गुरुने आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला वागायचंय. जसा तो आजारी मनुष्य आहे, नुसता गेला औषध घेतला म्हणजे झालं का? तर त्यांनी कुठल्याही प्रकारची आपल्या जीवनामध्ये पथ्ये पाळली नाही. आंबट तिखट सगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ले आणि त्याने ते औषध गेलं तर त्याला त्याचा गुण येईल का? तसा सद्गुरूने आम्हाला मंत्र दिला आहे, पण तो मंत्र आम्ही जर हे करत असोल, तर त्या मंत्राचा उच्चार करत असेल, ध्यान करत असेल, निधिध्यास करत असेल, तर त्यावेळेस आम्हाला पथ्यसुद्धा पाळलं पाहिजे ना जीवनामध्ये. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये पाळावी किंवा पथ्ये